नमस्कार. सर्वांना माहीत आहे CCTNS प्रणालीकरिता 2026 मध्ये नवीन हार्डवेअर म्हणजे नवीन संगणक आणि इतर साहित्य आपल्याला देण्यात आलेले आहे. त्या साहित्याचे काही बिघाड झाले किंवा नादुरुस्त स्थितीत मिळाली असेल किंवा इतर हार्डवेअरच्या संबंधित काहीही अडचण असेल, तर आपल्याला नवीन साहित्य आपल्या लोकल लेव्हलला किंवा आपल्या शहरामध्ये असणाऱ्या कॉम्प्युटरच्या कोणत्याही टेक्निशियनला ते दाखवायचे नाही किंवा त्याला ओपन करायचं नाही. सध्या साहित्य सर्व नवीन आहे व ते वॉरंटीमध्ये आहे. कंपनीकडून आपल्याला वॉरंटी देण्यात आलेली आहे. जर त्यामध्ये काही बिघाड असेल तर आपल्याला त्या संबंधित तक्रार नोंदवायची आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन, एस-डी-पी ऑफिस, वरिष्ठ कार्यालय आणि डी-सी-टी-सी यामध्ये साहित्याची संख्या ही वेगवेगळी आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन, हायर ऑफिस आणि डी-सी-टी-सी असे 3 भाग पाडलेले आहे. तर पोलीस स्टेशनला एकूण 23 साहित्य दिलेली आहे, हायर ऑफिसला 18 आहे आणि डी-सी-टी-सीला 48 साहित्य मिळालेली आहे. त्याची संख्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आता हार्डवेअरच्या संबंधित जर आपल्याला तक्रार नोंदवायची असेल, तर एक टोल फ्री क्रमांक दिलेली आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि एक मेल आयडी दिलेली आहे. तुम्ही टोल फ्री क्रमांकावरून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही मेल सुद्धा करू शकता. आपल्याला टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे आणि आपली तक्रार नोंदवून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला मराठी भाषा निवडायची असेल तर तुम्हाला 3 प्रेस करायचा आहे. तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी कृपया विभाग निवडा. विक्री चौकशीसाठी 1 दाबा. सेवा, वॉरंटी आणि तांत्रिक समर्थनासाठी 2 दाबा. आपल्या ज्या काही अडचणी आहे किंवा इतर सेवा आहे किंवा तांत्रिक अडचणी आहे किंवा वॉरंटी आहे, यासाठी आपल्याला 2 प्रेस करायचा आहे या ठिकाणी. कृपया उत्पादन श्रेणी निवडा. यूपीएस साठी 1 दाबा. बीईएसएस साठी 2 दाबा. तुमची यूपीएस संबंधित तक्रार असेल तर 1 डायल करायचं आहे. पुन्हा सोल्युशन साठी 3 दाबा. इतर कोणत्याही उत्पादनांसाठी 4 दाबा. यूपीएस व्यतिरिक्त कोणतीही तक्रार असेल तर तुम्हाला 4 प्रेस करायचा आहे आणि एजंट सोबत जर बोलायचं असेल तर तुम्हाला 5 प्रेस करायचा आहे. आम्ही तुम्हाला सपोर्ट स्पेशालिस्टशी जोडत असताना कृपया थांबा. यानंतर ते तुम्हाला एजंट सोबत कॉल कनेक्ट करून देईल. त्यासाठी तुम्हाला एक टेम्पलेट दिलेला आहे. त्या टेम्पलेट मधील माहिती तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. तुमच्या स्क्रीनवर मी एक टेम्पलेट दिलेला आहे. त्या टेम्पलेट मधील माहिती हा डिजिटल जरी टेम्पलेट असला तरी तुम्हाला असा एक साधा टेम्पलेट बनवून घ्यायचा आहे आपल्या कम्प्युटरवर. त्याच्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून ठेवायची आहे. ज्यावेळेस त्यांच्या एजंट सोबत ते तुम्हाला कनेक्ट होणार, ते तुम्हाला जी माहिती विचारणार आहे ती माहिती तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर बघा, कॉलवर जर तुमचं निराकरण झालं नाही तर तुम्ही त्यांना दिलेल्या मेलवर मेल करू शकता किंवा कॉल झाल्यानंतर ते तुम्हाला म्हणू शकतात की त्या संबंधित जी माहिती आहे त्या संबंधितचे फोटो किंवा त्याची स्क्रीनशॉट जी आहे ती आम्हाला या मेलवर मेल करा. तर तुम्हाला त्यावेळेस ते मेल करावं लागणार आहे. तर हे स्क्रीनवर जे दिसत आहे त्या मेल आयडीवर तुम्हाला मेल करायचं आहे. ठीक आहे, एवढी प्रोसेस आहे. नवीन हार्डवेअर आहे. हार्डवेअरवर लोकल लेवलला किंवा स्वतः काही करायचं नाही. जर आपण स्वतःहून त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तर ते वॉरंटीमधून निघून जाणार. त्यानंतर कंपनी सदरचे कोणतेही साहित्य दुरुस्त करून देणार नाही. ठीक आहे. थँक यू.